इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला एकदम गोड असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे सपनाने मम्मी साहेबांना सांगून ठेवलंय, की मला असं वाटतंय, की सत्या आणि मंजू हे कुठे बाहेर गेलेले नव्हते, तर ते डॉक्टरांकडे गेलेले होते आणि ते पण असल्या-तसल्या डॉक्टरकडे नव्हे, तर मंजू ही नक्कीच प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट असल्यामुळे ते दोघेही मंजूला दाखवण्यासाठी गेलेले होते, असं मम्मी साहेबांच्या डोक्यामध्ये तिनं भरून ठेवलेलं आहे. मम्मी साहेब म्हणतात, "सपने तुला हे खरंच वाटतंय का?" तेव्हा सपना म्हणते, "हो, 101% मला हे खरं वाटतंय." तेव्हा ती विचारते, तुला हे कसं काय खरं वाटतंय?" तेव्हा ती म्हणते, "अहो, काय त्याच्यामध्ये? मला सांगा, हे दोघं एका बेडरूममध्ये असतात. मग का शक्य होणार नाही? 100% ही गोष्ट खरी आहे." असं आता मम्मी साहेबाला तिनं सांगितलेलं आहे. मम्मी साहेबांना ती अजून म्हणते, "हे बघा, आता ती मंजू म्हणजेच एक्स जाऊबाई आहेत ना, त्या आंधळ्या झालेल्या आहेत. आता आंधळ्या झाल्या म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना घराच्या बाहेर हाकलून देणार. मग तुम्ही घराच्या बाहेर त्यांना हाकलून देऊ नये, म्हणून त्यांनी मला वाटतंय, की असा एक भारी डाव केलेला आहे. म्हणजे सत्या आणि मंजू या दोघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. तुम्ही त्यांना हाकलून देऊ नये म्हणून आता त्यांचा हा भारी डाव त्यांनी चाललेला आहे. आता तुम्ही त्यांना हाकलूनच देऊ शकत नाहीत." असं सगळं सपना तिला सांगत आहे आणि सपनाचं हे सगळं बोलणं आता मम्मी साहेबांना देखील खरं वाटतंय. कारण मंजू आंधळी झालेली आहे आणि तिला आता हाकलून देणं सोपं झालंय. पण जर का मंजू आई होणार असेल, तर मग मात्र आपण तिला हाकलून देऊ शकणार नाही, असं आता मम्मी साहेबांना देखील वाटतंय. आणि तिला अजून खिजवण्यासाठी सपना म्हणते, "काय वाटतंय हो तुम्हाला? त्यांना मुलगा होईल का मुलगी होईल?" तेव्हा मम्मी साहेब सपनीवर चिडतात आणि म्हणतात, "तू काहीतरी पुढचं बोलू नको. आता या सगळ्यातून आपण कसं बाहेर पडायचं ते ठरव." तेव्हा ती म्हणते, "अहो, पण अजून कुठं कन्फर्म झालंय की त्या प्रेग्नंट आहेत म्हणून?" मग मम्मी साहेब म्हणतात, "आपल्याला कसं कळणार आहे? आपण जर का तिला डायरेक्ट विचारायला गेलो, तर ती आपल्याला सांगणार आहे का ती प्रेग्नंट आहे ते?" सपनी म्हणते, "मग त्याच्यावर आता काय करायचं?" मम्मी साहेब म्हणतात, "मलाच कळत नाही काय करायचं ते." आता सपनीनं अजून तिचं सुपीक डोकं चालवलेलं आहे आणि ती मम्मी साहेबांना म्हणते, "हे बघा मम्मी साहेब, माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. आपण आहे ना, तिला पपई खायला देऊया. जर का तिनं पपई खाल्ली, तर समजायचं की ती प्रेग्नंट नाहीये. पण जर का तिनं पपई खाल्ली नाही, तर मग मात्र समजायचं की 100% एक जाऊबाई आहेत ना, त्या प्रेग्नंट आहेत. मग मात्र आपलं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेवा." आणि आता या दोघींच्या सुपीक डोक्यातून कल्पना आलेली आहे, की काही करून मंजूला आता आपल्याला पपई खायला द्यायची आहे आणि लगेच तिला पपई आणायला देखील मम्मी साहेबांनी सांगितलंय. सपनीनं डोक्यावर हात मारून घेतलाय. "तुम्हाला काहीतरी आयडिया सांगितली, की ती माझ्याच डोक्यावरून पडते." असं म्हणून सपनी चिडलेली आहे. पण मम्मी साहेब म्हणतात, "अगं सपने, तुला सांगितलंय ना तेवढं कर. नाहीतर बघ तुझं काही खरं नाही. आता जर का ती मंजी प्रेग्नंट असेल ना, तर मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही. आपलं काही खरं नाही. या घरातलं आपलं सगळं अस्तित्वच संपलं. लक्षात ठेव." असं म्हणून सपनीला पण ते जास्तच उचकवत आहेत. तेव्हा सपनी म्हणते, "काहीच काळजी करू नका. मी लगेच पपई घेऊन येते. पण एक जाऊबाईंना खाऊ घालायचं काम मात्र तुमचं असणार ही गोष्ट लक्षात ठेवा. मी आणायचं काम केलं तर तुम्ही खाऊ घालायचं काम करायचं." असं आता दोघींना काम वाटून घेतलेलं आहे. आणि आता माया देखील म्हणते, "तू काहीच काळजी करू नको. बघ ती आली ना, की तिला खाऊ घालायचं काम माझ्याकडे आहे. बघू तर नक्की काय झालंय ते. पण जर का ही नेबळट प्रेग्नंट असेल, तर आपलं काही खरं नाहीये. ही नेबळट आपल्यालाच हाकलून द्यायला बसली आहे. तुला लक्षात येतंय का?" असं त्या दोघींचं बोलणं चालू आहे. इकडे सत्या आणि मंजू दोघं एकमेकांना बोलत आहेत. सत्या मंजूला सांगतोय, की आपल्याला परत एकदा आमरे आणि आईकडे जाणं गरजेचं आहे. कारण जे काही झालंय काल, त्यानंतर आपण घरी गेलेलोच नाहीये. तेव्हा मंजू म्हणते, "मला देखील असं वाटतंय, की तिकडून चक्कर मारायला पाहिजे. पण आपल्यावर मम्मी साहेब आणि सपना चांगलेच नजर ठेवून असतात. त्यांना चुकवून जाणं शक्य होत नाही." त्यात मंजू सत्याला सांगते, की "सकाळपासून माझी तब्येत जरा खराब झाल्यासारखी वाटते. मला जरासं मळमळल्यासारखं वाटतंय." तेव्हा सत्या म्हणतो, "असं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर येऊच नका. मी एकटा जाऊन येतो." पण मंजूला मात्र सत्याच्या बरोबर जायचंच असतं. ती म्हणते, "नाही सत्या, मला आईची खूप काळजी वाटते आणि अमरीची पण खूप काळजी वाटते. आपण दोघं पण जाऊया, काहीतरी कारण काढूया. काल जसं आपण सांगितलं होतं ना डोळ्याचं, तसंच काहीतरी सांगूया." सत्या म्हणतो, "पण सारखं-सारखं ते कारण सांगणं होणार नाहीये." सत्या म्हणतो, "मग काय कारण सांगायचं आहे? आता तुम्हीच सांगा." तेव्हा ती म्हणते, "आपण त्यांना पोलिस स्टेशनला चाललोय असं सांगूया. पूर्वा मॅडमला भेटायचं आहे, कारण त्यांनी मला सस्पेंड केलेलं होतं. त्यानंतर माझे डोळे वगैरे गेलेले होते आणि ते रिपोर्ट करायचं राहिलेलं आहे. असं काहीतरी कारण त्यांना सांगूया आणि आपण घरातून बाहेर पडूया. एकदा का घरातून बाहेर पडलो, की मग आपल्याला जाता येईल." असं आता दोघांचं ठरलेलं असतं आणि ते दोघंही ठरवून आता बाहेर पडत असतात आणि बाहेर पडल्याबरोबर त्यांना दिसतं, की बाहेर सपना आणि मम्मी साहेब ह्या हॉलमध्येच बसलेले असतात. आता ते दोघं त्या दोघीही त्यांना विचारणार आणि या दोघांचं कारण ह्या दोघांनी तयार करून ठेवलेलं असतं. पण नेमकं जेव्हा हे हॉलमध्ये जातात,
तेव्हा परत एकदा मंजूला मळमळायला लागलेलं आहे आणि उलट्या आल्यासारखं व्हायला लागले. तेव्हा सत्या म्हणतो, "ऐका, तुम्ही आजचे दिवस आरामच करा. आपण उद्या भेटायला जाऊया. आज नाही गेलं तरी चालेल किंवा मी एकटा जाऊन येतो," असं सत्याने सांगितलेलं असतं. तेव्हा आता सत्याला ती म्हणते, "ठीक आहे, पण तू गेलास की मला फोन कर आणि आई काय म्हणते ना ते नीट सांग आणि मी त्यांची काळजी करते हे देखील सांग." सत्या म्हणतो, "अहो तुम्ही काहीच काळजी करू नका. मी त्यांना भेटतो आणि सगळं काही व्यवस्थितपणे विचारतो. आज तुम्ही शांतपणे घरी आराम करा," असं सत्याने तिला सांगितलेलं असतं. आणि आता आराम करण्याशिवाय तिच्याकडेही काहीच ऑप्शन राहिलेला नसतो. कारण मंजूची तब्येत जरा खराब झालेली असते. पण आता मंजूला मळमळतंय ही गोष्ट सपना आणि मम्मी साहेबांच्या कानावर पडलेली आहे आणि त्यांची भीती ही सत्यात उतरतानाच त्यांना दिसत आहे. कारण सत्या आणि मंजू हे बाहेर चाललेले होते आणि अचानक मंजूला मळमळायला लागले आणि मंजू आता जाणार नाहीये. आणि हे मळमळणं, उलट्या आल्यासारखं होणं, हे तर नक्कीच मंजू प्रेग्नंट असल्याचं लक्षण आहे, असं त्या दोघींना देखील वाटत आहे. आणि सत्या मंजूला समजावून देखील सांगत आहे, "तुम्हाला बरं वाटत नसेल तर आज तुम्ही दिवसभर आराम करा. बाकी काय कामं असतील तर मी करतो," असं म्हणून तो निघून गेलाय. आणि आता मम्मी साहेबांना तोच चान्स मिळालेला आहे. मम्मी साहेब लगेच मंजूच्या जवळ येतात आणि मंजूला म्हणतात, "काय झालं मंजू? तुला काय त्रास होतोय का?" मंजू म्हणते, "हो, आज सकाळपासून मला जरा मळमळल्यासारखं होतंय." मम्मी साहेब लगेच तिला म्हणतात, "थांब, थांब. अगं स्वतःची काळजी घेत जा. अशा दिवसांमध्ये ना स्वतःची काळजी घेतली पाहिजे." तेव्हा मंजू म्हणते, "अहो असं काही नाही. मला थोडासा त्रास होतोय. बाकी काही सीरियस नाहीये." मम्मी साहेब म्हणतात, "तुझं सीरियस आणि साधं आहे ना, ते सगळं आम्हाला कळतं. तू आता काहीच काळजी करू नको. पण तुला सांगू का, आम्ही ना काल मंदिरात गेलो होतो. त्या मंदिरामध्ये एक मोठे बाबा आले होते. त्या बाबांनी तुझ्यासाठी एक प्रसाद दिलेला आहे आणि प्रसाद काय दिला माहिती आहे का? तुला पपई दिलेली आहे खायला आणि ती पपई जर तू खाल्ली ना, तर तुला दिसायला लगेच दिसू लागेल," असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मंजूला तर अगोदरच दिसतंय. मंजू म्हणते, "नको मला काही पपई वगैरे." पण मम्मी साहेब म्हणतात, "नाही, नाही. हे बघ, तुला ती पपई खावीच लागणार आहे. कारण ती देवाची पपई आहे. ती बाबांनी दिलेली पपई आहे. तुला वाटतं ना, तुला व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे, तुझे डोळे पहिल्यासारखे छान झाले पाहिजेत, म्हणून मी ती पपई तुझ्यासाठी खास आणलेली आहे." असं म्हणून ते मंजूला पपई खाण्यासाठी गळ घालत आहेत. आणि लगेच त्यांनी सपनाला हाक मारली आणि सपनाला सांगतायत, "ए सपने, अगं ती देवाची पोपई आपण सांगितलेली होती ना, ती प्रसादाची ती पोपई घेऊन ये बरं." सपना म्हणते, "हां, ती लगेच, लगेच आणते." असं म्हणून सपना पण लगेच धावत पळत जाते आणि तिने एका प्लेटमध्ये ती पोपई कापून देखील आणलेली आहे. आणि आता मम्मी साहेब म्हणतायत, "ही पोपई तुला खावीच लागणार आहे." पण आता मंजूने देखील ठरवलंय, की ती पोपई खायची नाही. कारण तिला शंका येते, की यामध्ये यांनी काय टाकलेलं असेल, काय सांगता येत नाही आणि हे आपल्याबरोबर काहीही प्रयोग करू शकतात. त्यामुळे मंजूनं ठरवलंय, की ती पोपई मात्र आपण काही केल्या खायची नाही. आणि मम्मी साहेब आता पोपईची प्लेट सपनाला तिच्या समोर घेऊन उभा केलेला आहे आणि म्हणतायत, की "अगं मंजू, थोडीशी पोपई तू खाऊन तर बघ. तुला ना एकदम छान वाटेल. तुला ना लगेच त्यांचा गुण आल्यासारखा होईल." पण आता मंजू मात्र काहीच खायला तयार नाहीये. मंजूने आता मनाशी ठरवलंयच, की यांनी दिलेलं काहीच खायचं नाही. कारण या दोघी आपल्यावर कोणता विषाचा प्रयोग करतील काही सांगता येत नाही. असा विचार करून मंजू शांत बसलेली आहे आणि काही केल्या तिने ती पोपई मात्र खाल्लेली नाही. मंजू म्हणते, "मला ती पोपई अजिबात खायची नाहीये. मला नकोय. मला अजिबात आवडतच नाही पोपई," असं तिनं सांगितलंय. आता मात्र मम्मी साहेब आणि सपना यांना कळलंय, की आपली जी भीती होती ती खरी आहे. नक्कीच नव्हे तर 100% मंजू प्रेग्नंटच आहे. सत्या आणि मंजूने ही गोष्ट आपल्यापासून लपवली आहे आणि मंजूला आपण घरातून हाकलून देतोय म्हणूनच तिनं असं केलेलं आहे. आणि या सपना आणि मम्मी साहेब एकमेकांकडे बघतात आणि आता त्यांना कळतंय, की आपली भीती ही सत्यात उतरलेली आहे. आणि इकडे मंजू म्हणते, "मला खूप कसं तरी होतंय. मी माझ्या रूममध्ये जाते आणि शांतपणे जाऊन झोपते." आता मात्र मम्मी साहेबांना तिला अडवता देखील येत नसतं आणि ती आता चाललेली असते. तेवढ्यात पुन्हा एकदा तिला मळमळ लागतं आणि उलट्या आल्यासारखं होतं आणि परत एकदा ती बेसिनकडे जाते आणि अक्षरशः त्या दोघी तिच्याकडं पाहतच राहतात. तेव्हा मंजू म्हणते, "बघितलं ना मला किती त्रास होतोय. त्यामुळे मला आता काहीसुद्धा खायला नकोय. मला शांतपणे माझ्या रूममध्ये झोपू द्या आणि मला अजिबात डिस्टर्ब करू नका," असं देखील मंजूने सांगितलेलं असतं. आणि आता मंजू शांतपणे तिच्या रूममध्ये चाललेली असते. पण मम्मी साहेब आणि सपना यांना मात्र खूपच वाईट वाटत आहे. इकडे मम्मी साहेब सपनाला म्हणतात, "आता काय करायचं?" सपनी म्हणते, "आता आपण डॉक्टरांनाच बोलवून घेऊया आणि आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल." मम्मी साहेब म्हणतात, "जा आणि डॉक्टरला बोलव. माझं आता डोकं दुखायला लागलंय. मी माझ्या रूममध्ये जाते. डॉक्टर आले की मला बोलवून घे."
सपना म्हणते, "सगळी कामं मलाच लावतात आणि स्वतःला मात्र ह्यांना नुसता आराम करायचा असतो." तर तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, "काय म्हणली?" सपनी म्हणते, "काय नाही, जाते आणि डॉक्टरांना बोलवते. नव्हे त्यांना घेऊनच येते." मम्मी साहेब म्हणतात, "हो, हो, जा आणि त्यांना घेऊनच ये. खूप इमर्जन्सी आहे असं सांग." इकडे मंजू मात्र तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि आता रूममध्ये तिने शांतपणे जाऊन झोपलेली असते. पण मम्मी साहेब आणि सपना या मात्र आता काही जरी झालं, तरी मंजूला डॉक्टरांकडे दाखवायचंच आणि तिला नक्की काय झालंय याचा पाठपुरावा करायचा. ती नक्की प्रेग्नंट आहे का पाहायचं असं त्यांनी ठरवलं असतं. मंजू शांतपणे जाऊन तिच्या रूममध्ये झोपलेली असते. पण इकडे सपना गेलेली आहे आणि तिने डॉक्टरांना घेऊन आलेले आहे. डॉक्टर येतात आणि मंजूला चेक करायला लागतात. मंजू म्हणते, "का तुम्ही कशासाठी आलेला आहात?" डॉक्टर म्हणतात, "तुम्हाला बरं नाहीये ना? मी तुम्हाला चेक करायला आलेले आहे." आणि डॉक्टर आता तिचे पल्स वगैरे चेक करायला लागतात. सपना आणि मंजू तेथेच असतात. त्यांना माहीत असतं, की आता डॉक्टर हे चेक करणार आणि आपल्याला नक्कीच गुड न्यूज आहे का नाही ते सांगणार. तेवढ्यात सत्या तेथे आलेला असतो आणि सत्या चिडतो आणि म्हणतो, "तुम्हाला कोणी सांगितलं होतं डॉक्टरांना बोलवायला? नाही ते कशाला करत असतात? मम्मी तुला कोणी सांगितलंय? आणि सपना सपना वहिनी तुम्ही तरी कशाला मध्ये-मध्ये करत असतात? मी सांगितलं होतं का तुम्हाला डॉक्टरांना बोलवा म्हणून?" पण सपना आणि मम्मी साहेब लगेच म्हणतात, "अरे तसं नाही सत्या, आपल्या घरातला माणूस आजारी आहे म्हटल्यानंतर डॉक्टरला बोलवलंच पाहिजे ना." सत्या म्हणतो, "हो, पण तुम्हाला नाही तो शहाणपणा कशाला करायला सांगितला होता? मी सांगितलं होतं डॉक्टरांना, डॉक्टर आले असते." मम्मी साहेब चिडतात आणि म्हणतात, "सत्या, तुमचं काय चाललंय ना ते कळलंय मला. नक्कीच तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय म्हणून मी आणलेला डॉक्टर तुला नकोय." सत्या म्हणतो, "आम्ही काय लपवतोय?" ते म्हणते, "काय लपवतोय तुला चांगलं माहिती आहे. अरे ही प्रेग्नंट आहे ना, हीच गोष्ट तो आमच्यापासून लपवतोय." सत्या म्हणतो, "काही काय सांगतोय?" तेवढ्यात डॉक्टरांनी पल्स चेक केलेले असतात आणि डॉक्टरांनीच खुशखबर दिलेली आहे, की खरोखरच मंजू प्रेग्नंट आहे. आणि ही बातमी ऐकल्याबरोबर आता मम्मी साहेब अक्षरशः बेशुद्धच पडायच्या घाईला आलेल्या आहेत. कारण डॉक्टरांनी सांगितलंय, की मंजू प्रेग्नंट आहे आणि तेव्हा सत्या मात्र ते सत्याच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आहे आणि डॉक्टरांनी त्याला बधाई देखील दिलेली आहे. त्याला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि तेव्हा सपना आणि मम्मी साहेब यांचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा झालेला आहे. पण हे सगळं मम्मी साहेबांना पडलेलं एक स्वप्नच आहे. जेव्हा मम्मी साहेब जागे होतात, तेव्हा त्यांना कळतं, की अजून डॉक्टर आलेले नाहीयेत, पण आपलं स्वप्न आता खरं होणार की काय? असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं हे स्वप्न नक्की खरं होईल का? सत्या आणि मंजू यांच्याकडे गुड न्यूज असेल का? तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक